नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल. ही योजना खास मुलींसाठी आहे, त्यांच्या भविष्यासाठी. तर काय आहे ही राजश्री योजना आणि याचा फायदा कसा घेता येतो? चला, सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. पालक म्हणून मुलीच्या भविष्याची चिंता तर असतेच, नाही का? तिच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा किंवा समाजात आजही बालविवाहासारखे धोके आहेत. या सगळ्यावर सरकार काय करतंय? तर उत्तर आहे एका मोठ्या आर्थिक मदतीमध्ये. हो, तब्बल 50,000 रुपये ही एक छोटी रक्कम नाहीये. महाराष्ट्र सरकार एका खास योजनेतून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मदत देत आहे. पण ही योजना नक्की आहे काय आणि हे पैसे नेमके कसे मिळतात? चला पाहूया. तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री राजश्री योजना. नावाप्रमाणेच ही योजना मुलींच्या भविष्याला एक नवी उज्ज्वल दिशा देण्याचं काम करते. कशी? तेच आपण आता बघणार आहोत. तर सगळ्यात आधी ही योजना आहे तरी काय? सोप्या शब्दात सांगायचं तर ही लेक लाडकी योजनेचीच एक नवी आणि सुधारित आवृत्ती आहे. या नवीन नियमांनुसार ज्या कुटुंबांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्या घरात जन्मलेल्या मुलीला जन्मापासून थेट 18 वर्षांची होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेमागे सरकारचा उद्देश काय आहे? तर 2 महत्त्वाचे हेतू आहेत. पहिला म्हणजे मुलींचा शिक्षणाचा खर्च पालकांवर ओझं वाटायला नको, आणि दुसरा जो तितकाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे बालविवाहासारख्या वाईट प्रथेला आळा घालणं. बरं, तर हे 50,000 रुपये मिळतात हे तर कळलं, पण ते एकदम मिळतात का? नाही. हे पैसे एकाच वेळी मिळत नाहीत. मुलीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर ते विभागून दिले जातात. चला, ते टप्पे कोणते आहेत ते बघूया. ही सगळी मदत टप्प्याटप्प्याने मिळते, जेणेकरून मुलीचं शिक्षण कुठेही थांबू नये. बघा, जन्मानंतर लगेच मिळतात 5,000 रुपये, मग मुलगी जेव्हा पहिलीत जाते तेव्हा मिळतात 6,000, पुढे 6वीत गेल्यावर 7,000 आणि 11वीत प्रवेश घेतल्यावर 8,000 रुपये. आणि सगळ्यात मोठी मदत जेव्हा ती 18 वर्षांची होते तेव्हा उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या भविष्यासाठी तब्बल 24,000 रुपये मिळतात. म्हणजे असे एकूण 50,000 रुपये थेट तिच्या बँक खात्यात जमा होतात. आणि हो, या योजनेचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही मधला माणूस नाही. म्हणजे हे पैसे कुणाच्या हातातून जात नाहीत. सगळी रक्कम थेट मुलीच्या नावावर असलेल्या बँक खात्यात जमा होते. यामुळे काय होतं? तर सगळं काही पारदर्शक राहतं आणि मदत सरळ ज्याच्यासाठी आहे तिच्यापर्यंत पोहोचते. ठीक आहे, तर आतापर्यंत आपल्याला योजनेबद्दल बरीच माहिती मिळाली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं आणि अर्ज करायचा तरी कसा? चला, आता ही सगळी व्यावहारिक माहिती समजून घेऊया. तर मग या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो? यासाठी काही अटी आहेत आणि त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. मुख्यत्वे 4 अटी आहेत. लक्ष देऊन ऐका. पहिलं, कुटुंब महाराष्ट्राचं रहिवासी असलं पाहिजे. दुसरं, त्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. तिसरी आणि खूप महत्त्वाची अट म्हणजे ही योजना फक्त 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठीच आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे एका कुटुंबातल्या पहिल्या 2 मुलींनाच याचा लाभ मिळतो. आता अर्ज कसा करायचा? तर ही प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे. जे लोक ग्रामीण भागात राहतात ते जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधू शकतात. त्या सगळी मदत करतील. आणि जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर जवळच्या सेतू केंद्रात किंवा CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही अर्ज आणि कागदपत्र जमा करू शकता. बरं, अर्ज करायला जाण्याआधी काही कागदपत्र जवळ तयार ठेवा. एक चेकलिस्टच समजा. काय काय लागेल? मुलीचा जन्माचा दाखला, आईवडिलांचं आधार कार्ड, तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, बँक पासबुकची एक कॉपी आणि रहिवासी असल्याचा पुरावा. हे सगळं सोबत असेल तर अर्ज पटकन होतो. ही योजना फक्त 50,000 रुपये देण्यापुरती नाहीये बरं का. ह्याचा परिणाम खूप मोठा आणि खूप दूरगामी आहे. तो काय आहे त्यावर आता थोडं बोलूया. एकदम खरं सांगायचं तर ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी एक वरदानच ठरत आहे. कारण या आर्थिक मदतीमुळे अनेक मुलींना शाळेत टिकून राहण्याची आणि आपलं शिक्षण पूर्ण करण्याची एक नवी संधी मिळत आहे. म्हणजे बघा, या योजनेचं अंतिम ध्येय फक्त पैसे देणं नाही, तर मुलींना सक्षम करणं आहे, त्यांना आत्मविश्वास देणं आहे. शिक्षण पूर्ण करून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, आपलं स्वतंत्र भविष्य घडवू शकल्या पाहिजेत. हा या योजनेमागचा खरा उद्देश आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की ही आर्थिक मदत
महाराष्ट्रातल्या मुलींच्या एका संपूर्ण पिढीला सक्षम करण्याची गुरुकिल्ली ठरू शकेल का? या योजनेमुळे खरंच मोठा बदल घडेल का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.